नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे पोर्तुगीज शब्द जे वारंवार परीक्षेला विचारले जातात आणि त्यासाठी आपण एक सिंपल स्टोरी बनवली आहे। ही स्टोरी फक्त तुम्ही मनापासून ऐका, तुमचे सर्व पोर्तुगीज शब्द जे आज आपण घेणार आहोत ते कायमस्वरूपी लक्षात राहतील। ठीक आहे, तर पोर्तुगीज खलाशी जो रात्री पोर्तुगीजमधून निघालेला असतो आणि सकाळी 7 वाजता भारतामध्ये पोहोचतोय, तर पोर्तुगीज खलाशी मचव्यातून म्हणजेच होडीतून आपलं आरमार घेऊन नाताळाच्या सुट्टीसाठी भारतात दाखल झालाय। मचवा, आरमार आणि नाताळ हे 3 शब्द। त्यानंतर सकाळी 8 वाजता आल्यावर तो काय करतोय, तर तंबाखू खातोय। ही सकाळी सकाळी तंबाखू खायची सवय आपल्याला कोणी लावली, तर पोर्तुगीजांनी लावली। ठीक आहे, तर आल्यावर त्याने तंबाखू खाल्ली, नंतर आंघोळीसाठी पिंपातले पाणी घेऊन बंब पेटवला, नंतर साबण लावून आंघोळ करून अंग कोरडे केले। बघा, तंबाखू खाल्ली, नंतर पिंपातले पाणी, बंब पेटवला, नंतर साबण लावून आंघोळ आणि अंग कोरडे केले। आता नंतर काय होईल, आंघोळ केल्यानंतर तर तो नाश्ता करेल। तर नाश्त्याला परातीत साबुदाणा पाव घेईल। ठीक आहे, आता आपण साधारण भारतीय लोक नाश्ता कशामध्ये करतो, डिशमध्ये करतो, पण ते पोर्तुगीज आहेत, ते परातीत करतायत। आता आपण नाश्त्याला साबुदाणा पाव कधी खातो का, नाही खात, पण ते खातात। ठीक आहे, जस्ट इमॅजिन। तर नाश्त्याला परातीत साबुदाणा पाव घेऊन बशीने चहा पिला, तोपर्यंत त्यांच्या खमीज म्हणजे शर्ट, पाटलोन म्हणजे पॅन्ट आणि खणाला इस्त्री करून झाली। ठीक आहे, नाश्ता चालू होता, साईड बाय साईड इस्त्री चालू होती। बघा, परात साबुदाणा पाव, बशीने चहा, खमीज, पाटलोन आणि खणाला इस्त्री। आता इस्त्री करून इस्त्रीचे कपडे घालून पोर्तुगीज खलाशी शेतात जायला बाहेर पडतोय। जस्ट इमॅजिन। ठीक आहे, आता शेतात जाण्यासाठी बाहेर पडताना तो काय करेल, तर पिस्तूल व तिजोरीच्या चाव्या सोबत घेईल। ठीक आहे, आणि कुठे जाणार आहे तो, तर बटाटा आणि कोबीच्या शेतात जाणार आहे। बटाटा आणि कोबीच्या शेतात, आणि तिथे जाऊन काय करणार आहे, तर टिकाव आणि घमेले घेऊन जे काम करणारे आहेत ना, त्याच्या शेतातले जे शेतकरी, त्यांचा तो पगार करणार आहे। ठीक आहे, तर पिस्तूल, तिजोरी, चावी, बटाटा, कोबी याचं शेत, टिकाव घमेले घेऊन काम करणारे कामगार, शेतकरी, आणि त्यांचा तो पगार करणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आता शेतातून वापस निघायची वेळ झाली, तर त्याचं बरेच दिवस रखडलेलं एक काम होतं, तुरुंगाच्या बिजागरी नादुरुस्त होत्या, तर येता येता तो काय करतोय, त्याच्या तुरुंगाच्या बिजागरी दुरुस्त करतोय। आणि शेतातले जे फळे आहेत ना, हापूस, फणस, अननस आणि पेरू, हे 4 फळे लक्षात घ्या, हे 4 फळांचा तो येता येता लिलाव करतोय आणि नंतर पोर्तुगीजला वापस निघून जातोय। बघा, तुरुंग, बिजागरी आणि याची दुरुस्ती, हापूस, फणस, अननस, पेरू यांचा लिलाव, आणि हा लिलाव करून तो परत पोर्तुगीजला वापस निघून जातोय। तर आता परत एकत्रित बघूया आपण सगळे शब्द। नाताळाच्या सुट्टीसाठी मचव्यातून आपलं आरमार घेऊन पोर्तुगीज खलाशी भारतात दाखल झालाय। नंतर तो तंबाखू खातोय, पिंपातले पाणी घेऊन बंब पेटवतोय, साबणाने आंघोळ करून अंग कोरडे करतोय, परातीत साबुदाणा पाव खातोय, बशीने चहा पितोय, तोपर्यंत त्याच्या खमीज, पाटलोन आणि खणाला इस्त्रीचं काम चालू होतं। आता इस्त्रीचे कपडे घालून तो पिस्तूल घेतोय, तिजोरीच्या चाव्यासोबत घेतोय, त्यातले पैसे घेऊन त्याला परत पगार करायचा ना, तर बटाटा आणि कोबीच्या शेतामध्ये तो टिकाव आणि घमेले घेऊन काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा तो पगार करतोय। आणि येता येता तो काय करतोय, तर तुरुंग आणि बिजागरी या ज्या नादुरुस्त झाल्या होत्या त्यांची दुरुस्ती करतोय, तुरुंगाच्या बिजागरीची, आणि हापूस, फणस, अननस, पेरू यांचा तो लिलाव करतोय। असे हे जवळपास 30 ते 31 शब्द आहेत, आपले आता कायमचे लक्षात राहतील। धन्यवाद।